कणाशी येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत दूषित अन्न आणि पाण्याचा प्रश्न अजूनही कायम असून काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा 57 विद्यार्थिनी आजारी पडून उपचारासाठी दाखल झाल्यात। विद्यार्थिनींनी थेट कॅमेऱ्यासमोर जेवणातील दुर्गंधी, दूषित पाणी आणि आरोग्य धोक्याबाबत वेदना व्यक्त केल्या। त्यामुळे प्रशासनाचे दावे फोल ठरलेत। स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासन प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप होत आहे। पूर्वीही या शाळेमध्ये अन्नातून विषबाधा होऊन अनेक मुली आजारी पडल्या होत्या। जबाबदारांवर ठोस कारवाई न झाल्यामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर झाली असून आदिवासी समाज कठोर कारवाई आणि शाळेतील मूलभूत सुविधा सुधारण्याची मागणी करते। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।